सर्व कार्य निश्चितपणे सुखकरपणे पार पडत असतं। त्याचबरोबर आजच्या या प्रसंगी प्रतीकवचन लेखे वरद विष्णू विष्णू मंदिरा शाहसमोर शिष्याही मुद्रा भद्राय राजवे। आपण जेव्हा एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण वरमावणे चरित्र किंवा साधू संतांची सुद्धा आपण या ठिकाणी आठवण करत असतो। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊबाई साहेब या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं। ते ऐतिहासिक राजे कुलवाडी भूषण यशवंत गुणवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती राजे शिवाजी महाराज ज्या वारसदारांनी हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती घेतलं ते होते राजे छत्रपती संभाजी महाराज। ज्ञानेश्वर या पवित्र ग्रंथातून परमार्थाची व अध्यात्माची ओळख करून देणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि शिवरायांना सर्वप्रथम छत्रपती म्हणून संबोधणारे जगन्मान्य जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। त्याचप्रमाणे पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे स्वामी विवेकानंद असतील समर्थ रामदास स्वामी असतील। त्याचप्रमाणे या ठिकाणी 24 तास देशाच्या सीमेवरती पहारा देऊन देशाच्या सीमांचं संरक्षण करणारे सैनिक असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून ज्यांचं आपण नाव घेतो तो आपला शेतकरी मायबाप या सर्वांना वंदन करून आम्ही या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचं दोन्ही परिवाराच्या